सुप्रभात मुलांनो, पेज नंबर 6 काढा. तिसरी प्रभात ही कविता काढायची आहे. सर्वांनी प्रभात ही कविता काढा. त्या अगोदर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी उजळणी दिली होती, व्याकरणाची उजळणी. परंतु मी बघितलं अटेंडन्समध्ये खूप कमी मुलांनी उजळणी कंप्लीट केलेली दिसते. तर ज्यांनी कंप्लीट केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर कंप्लीट करायची आहे. आलं लक्षात? आता कविता काढायची. पुस्तक समोर ठेवा, हातात पेन्सिल ठेवा. प्रभात, प्रभात म्हणजेच सकाळ, सकाळचं वेळ, मॉर्निंग टाईम. आलं लक्षात? ह्या कवितेचे कवी आहेत किशोर बळी. काळ 1981. प्रसिद्ध कवी म्हणून ते उदयास आले. त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह, पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह, धुम्मस हे वऱ्हाडी स्तंभलेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. चारोळी म्हणजेच काय तर थोडक्या शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये जास्त आशय व्यक्त केलेला असतो, अशा कवितेसारख्या ओळी त्याला म्हणतात चारोळी. तर हा चारोळी संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. तसेच वऱ्हाडी स्तंभलेखनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं जातं. ते लेखन वृत्तपत्रामध्ये वगैरे प्रसिद्ध केलं जातं. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेले आहे. अनेक चित्रपट ह्यासाठी त्यांनी गाणे लिहिलेली आहेत. काही मालिका, सिरियल आणि चित्रपट, मराठी मूवी यांतून अभिनयसुद्धा त्यांनी केलेला आहे. अभिनय म्हणजेच ॲक्टिंग. त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एकपात्री म्हणजे एकच व्यक्ती असलेले असे कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे 300 प्रयोग झालेले आहेत. त्यांना तुका म्हणे काव्य पुरस्कार मिळालेला आहे. स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. म्हणजेच किशोर बळी ह्यांचा परिचय जर घेतला तर ते उत्तम असे गीतकार होते आणि त्यांनी चित्रपटासाठी सुद्धा सुंदर असं गाण्यांचं लेखन किंवा गीते लिहिलेली होती. अनेक चित्रपटामध्ये व मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केलेला होता. असेही थोर कवी त्यांनी प्रभात ही कविता लिहिलेली आहे. आणि ह्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी युगामध्ये ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची, विद्येची आणि टेक्नॉलॉजीची नवनव्या दालनं ही तुमच्यासाठी संधी घेऊन येत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी म्हणजे मोका, चान्स मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून, भेदभाव म्हणजे एकमेकांमध्ये असलेला दुरावा किंवा एकमेकांमध्ये असलेले भेदभाव हे विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवीने या कवितेतून केले आहे. ही कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून, मासिक म्हणजेच मॅगझिन ह्यामधून घेतलेली आहे. तर कवीने ह्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की तंत्रज्ञानाच्या या नवीन युगामध्ये तरुण पिढीला, तुमच्यासारख्या मुलांना स्वतःमधील कलागुणांना विकसित करण्याचं, स्वतःमधील कलागुण म्हणजेच तुमच्यामध्ये असलेलं हिडन टॅलेंट बाहेर येऊन नवीन संधी उपलब्ध केल्या गेल्या आहेत.
सगळे भेदभाव विसरून मानवता निर्माण करूया व आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करूया असा संदेश त्यांनी ह्या कवितेमधून दिलेला आहे. तर आपण सर्वप्रथम ही कविता वाचूया. सर्वांनी पुस्तकात लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक शब्दावर पेन्सिल ठेवायची आहे. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनांतून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसानसांत रगारगांत, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. सर्वांनी कविता वाचायची आहे. नंतर मी तुम्हाला गाण्यामध्ये सुद्धा ऐकवणार आहे. तर कवितेमधलं चित्र बघा. सूर्य उगवलेला आहे आणि इथे चित्रामध्ये बघा मुलं कशी नव्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्यामधील असलेल्या कलागुणांना वाव देत आहेत. आपल्यामध्ये असलेले जे गुण आहेत त्या कलागुणांना योग्य वाव देऊन देशाची प्रगती करणे, देश प्रगतीपथावर नेणे, हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही मुलं बघा. तुमच्यासारख्या मुलांनी सुद्धा अशाच प्रकारे आपल्यामध्ये असलेले कलागुण बाहेर आणून त्याचा विकास करून एक प्रकारे देशाचा विकास करायचा आहे. तर आपण ही कविता समजून घेऊया आता. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात. हे ज्ञानाचे म्हणजेच विद्येचे, हे ज्ञानाचे तेज, तेज म्हणजेच काय तर प्रकाश, ज्ञानाचे तेज प्रकाश पसरले नव्या युगाच्या नभात. नव्या युगाच्या नभामध्ये, नभ म्हणजेच आकाश, नभ म्हणजेच आकाश. ह्या नव्या युगाच्या नभामध्ये हे ज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे नवीन युग पसरलेले आहे. म्हणजेच कवी सांगत आहेत की आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगामध्ये विस्तीर्ण अशा आकाशामध्ये ज्ञानाचे तेज पसरले आहे. ज्ञानाचा प्रकाश हा विस्तीर्ण अशा, विशाल अशा आकाशामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरलेला आहे. म्हणजेच काय तर नव्या युगात ज्ञानाची, माहितीची नवनवी अशी दालनं आज आपण पाहतो. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत. वेगवेगळे ज्ञान, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आपल्याला दिसत आहे किंवा आपण पाहत आहोत. ही ज्ञानाची दालनं आता सर्वत्र खुली होत आहेत आणि सर्वत्र ज्ञान, माहितीचा साठा हा अखंड कायमचा भरभरून वाहत आहे. आलं लक्षात? कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची पहाट. कवी सांगत आहेत कलागुणांना वाव मिळावा. आपल्यामध्ये असलेले कलागुण, आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट
ह्याला वाव मिळावा आणि नव्या संधी आता उपलब्ध होत आहेत. नवनवीन संधी आपल्याला, चान्स आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे प्रत्येकातील प्रतिभाशक्ती, प्रत्येकामध्ये असलेले जे टॅलेंट ते जागे होऊन नवनिर्मितीची पहाट उजाडलेली आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती, क्षितिज म्हणजे हॉरिझॉन्टल, आलं लक्षात? तर जेथे आकाश आणि समुद्र टेकलेले असते ते ठिकाण त्याला म्हणतात क्षितिज. तर ह्या क्षितिजावरती ही प्रतिभेची पहाट, प्रतिभेची म्हणजेच काय, तर नवनिर्मितीची, नवीन काहीतरी निर्माण होईल अशी, क्रिएटिव्ह टॅलेंट, नवीन काहीतरी तयार होईल अशी प्रभात तयार होत आहे किंवा उजाडलेली आहे. आलं लक्षात? त्यानंतर आहे भव्य पटांगण बाग मनोहर. भव्य पटांगण बाग मनोहर, फुलापाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे, मनामनांतून इथे निरंतर. येथे सांगितलेलं आहे भव्य. भव्य म्हणजे खूप मोठं, विशाल असं, ह्यूज, वास्ट असं भव्य, मोठं असं पटांगण. पटांगण म्हणजे मोठे अंगण. पटांगण म्हणजे बिग ओपन स्पेस, कोर्टयार्ड त्याला म्हणतात, कोर्टयार्ड. तर असं मोठं पटांगण. आणि बाग मनोहर, बाग, बाग म्हणजे बगीचा, मनोहर म्हणजे सुंदर, सुंदर अशी बाग, फुलापाखरांचे जग सुंदर, फुलपाखरांचे सुंदर असं जग, आपुलकीचा म्हणजे आत्मीयतेचा. तुम्ही पेन्सिलीने अर्थ बाजूला लिहू शकता, पेन्सिलीने अर्थ लिहायचा आहे. आपुलकीचा म्हणजे आत्मीयतेचा, स्नेहाचा, प्रेमाचा असा सुवास सगळीकडे पसरलेला आहे. मनामनांतून, प्रत्येकाच्या मनांतून इथे निरंतर, निरंतर म्हणजे सतत, नेहमी, कायमचा असा सुवास पसरलेला आहे. कवी आपल्याला ह्या ओळीतून सांगत आहेत की हे भव्य पटांगण, हे मोठं असं पटांगण म्हणजेच ह्याचा अर्थ असं सांगितलेला आहे की हे विशाल असं मोठं असे विश्व म्हणजे जग, आणि बाग मनोहर म्हणजे हा मनोहारी निसर्ग, हा संपूर्ण विश्वातला सुंदर असा निसर्ग, आणि फुलं, झाडं, वेली, पाखरे असलेले असे हे सुंदर जग आपल्या अवतीभवती आहे. अवतीभवती आहे म्हणजे आपल्या आजूबाजूला आहे. आणि येथील लोकांच्या मनामध्ये, ह्या आपण जेथे राहतो आपल्या आजूबाजूला आपण पाहतो हे भव्य पटांगण म्हणजेच हे कशाला सांगितलेलं आहे, तर संपूर्ण विश्व. आणि ह्या पूर्ण विश्वामध्ये असलेली मनोहारी सुंदर अशी बाग, त्यानंतर फुलापाखरांचे ताटवे, तसेच सुंदर असं जग. ह्या सुंदर जगामध्ये आपुलकीचा म्हणजेच आत्मीयतेचा, येथील लोकांच्या मनामध्ये नेहमी एकमेकांविषयी असलेली आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हा अखंड कायमचा नांदत आहे. आणि या जगाच्या पाठशाळेत बघा, गुरुजनांची अमूल्य शिकवण. अमूल्य म्हणजेच काय बरं, त्याचं मूल्य ठरवता येत नाही अशी, अमूल्य म्हणजेच अनमोल, व्हॅल्युएबल, व्हॅल्युएबल अशी शिकवण या स्पर्धेच्या जगामध्ये, या स्पर्धेच्या युगात आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कवी आपल्याला ह्या ओळीतून सांगत आहेत की या जगाच्या पाठशाळेमध्ये
गुरुजन आपल्याला शिकवत असतात. या जगाच्या पाठशाळेत म्हणजेच आजच्या स्पर्धेच्या युगातही जेव्हा आपल्याला गुरुजींनी शिकवलेली अमूल्य शिकवण अशी आपल्या पाठीशी आहे, आपल्या बरोबर आहे. गुरुजन आपल्याला शिकवत असतात. ती शिकवण ह्या जगामध्ये आपल्या जीवन जगत असताना आपल्याबरोबर आहे, आपल्या पाठीशी आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची नवीन पहाट उगवलेली आहे, नवीन प्रभात उगवलेली आहे. पुढचं वाक्य बघा. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक या तत्वांची. कवी काय सांगत आहेत की पायाभरणी म्हणजे आपण पाया भरतो घर बांधताना, त्याचा बेस हा भक्कम करत असतो. तशाच प्रकारे पायाभरणी, मुळातील भक्कमपणा किंवा त्याला म्हणतात फाउंडेशन बेसिस. तर ही पायाभरणी अस्तित्वाची, अस्तित्व म्हणजेच स्वत्व, आपलं लाईफ. आलं लक्षात? तर पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा कशाला म्हटलेलं आहे? प्रयोगशाळा म्हणजे लॅबोरेटरी. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमधले असलेले ठिकाण. तन सुदृढ, तन म्हणजे शरीर, सुदृढ म्हणजे निरोगी, आरोग्यदायी. मन विशाल म्हणजे खूप मोठं असं, ह्यूज होई. इथे रुजवणूक म्हणजे रोवणे किंवा रुजलेले, सॉईंग, त्याला म्हणतात रुजवणूक. या तत्वांची, प्रत्येकाचं काही ना काही तत्व असते, सिद्धांत म्हणजेच त्याला म्हणतात प्रिन्सिपल्स. प्रत्येकाची तत्व असतात. कवी येथे आपल्याला सांगत आहेत की स्वतःच्या असण्याला नवा अर्थ मिळवण्यासाठी, स्वतःचे अस्तित्व अर्थपूर्ण ठरवण्यासाठी, ते कायम टिकवण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या जगाच्या प्रयोगशाळेमध्ये घडत असते. या विश्वात राहून शरीर सुदृढ आणि मन विशाल, व्यापक होत असते. येथेच आपल्याला मानवता इत्यादी तत्वांची रुजवणूक, मूल्यांची रुजवणूक आपल्यामध्ये होत असते. हीच व्यापक विशाल विचारधारा आपल्या शरीरातील नसानसामध्ये म्हणजेच काय? आपल्या शरीरातील रंध्रातून, शरीरातील प्रत्येक वाहिनीतून वाहत असते. कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात, विचारधारा तीच वाहते नसानसांत, रगारगांत. विचारधारा म्हणजेच आपले विचार, आलं लक्षात? आपले थॉट्स हे ते आपल्या प्रत्येक शरीराच्या वाहिनीतून, आपल्या शरीराच्या वाहिनीतून, रगारगातून, रक्तांतून, रंध्रातून, रक्तवाहिनीतून वाहत असतात. विचार करण्याची पद्धत ही आपल्या रक्तवाहिनीतून वाहत असते. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने, नवीन आशा, ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. कलागुणांच्या क्षितिजावरती
ही प्रतिभेची प्रभात. कवी ह्यामधून सांगत आहेत की नवीन स्वप्ने, ड्रीम्स, नवीन आशा, आपल्या ज्या काही आशा आहेत म्हणजेच सकारात्मक इच्छा, होप्स, आलं लक्षात, ही प्रगतीची नवपरिभाषा आहे. प्रगतीची नवपरिभाषा. नवपरिभाषा म्हणजे नवीन व्याख्या. प्रगतीची नवीन व्याख्या, न्यू लँग्वेज. परिश्रमाने, अभ्यासाने, खूप कष्ट करून, खूप अभ्यास करून उन्नत म्हणजे विकसित बनवू आपल्या देशाला आपण विकसित बनवूया, आपल्या देशाची आपण प्रगती करूया. जे काही मतभेद आहेत मिटवून सारे भेद चलारे. आपल्यामध्ये जे काही मतभेद आहेत ते मतभेद आपण मिटवायला हवेत. मानवतेच्या युगात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रगतीची पहाट, प्रतिभेची पहाट. समजली कविता? सर्वांनी परत ऐकायची आहे व्यवस्थित आणि लक्षपूर्वक वाचायची आहे. समजलं? आता मी तुम्हाला या कवितेची चाल ऐकून दाखवणार आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन चाल कशा प्रकारे आहे ती ऐका, पुस्तकात लक्ष द्या. लवकरच मी तुम्हाला चाल ऐकव. तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण, बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. मायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा, व्यक्तित्वाची तन सुदृढ, मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसात, रगारगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने, नवीन आशा, ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा, मिटवून सारे भेद चलारे. मानवतेच्या युगात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कला गुणांच्या क्षितिजावरती